Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच या ठिकाणी आपण पाहू शकाल की अमरावतीच्या या शंकरनगर भागातील मतदार केंद्रावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। लांबच लांब रांग या ठिकाणी आहे आणि यामध्ये खास करून जे आहेत जे नवीन युवा मतदार आहेत त्यांच्या काय भावना आहेत। तुम्ही आज मतदान करायला आलेले आहेत, काय नेमकं तुमच्या भावना आहेत, कशा पद्धतीने आणि कोण्या मुद्द्यावर मतदान व्हायला पाहिजे, युवकांचा काय कल आहे। जसं की तुम्ही बोललात का आपल्याला विकास हवा आहे, तर नवनीत बाबींनी जसं आता आपल्या अमरावतीला रेल वॅगन कारखाना आणलेला आहे, तसंच टेक्स्टाईल पार्कसुद्धा आणलेला आहे आणि नितीनजी गडकरी यांच्यासोबत त्यांचं बोलणं चालू आहे। त्यांना मुंबई टू अमरावती मेट्रो टाकायची आहे आणि आपण बघू शकतो जसं नागपूरला IT पार्क डेव्हलप झालेला आहे, तसंच त्यांना अमरावतीला सुद्धा करायचं स्वप्न आहे। नाही, युवकांचं नेमकं काय युवकांच्या नेमकं काय हे असतात की ते करून युवक त्या प्रश्नावर मतदान करतात। आपण बघू शकता जसं इंडियाची सिक्युरिटी आता 2014 पहिले जेव्हा 26/11 झाला, आपण बघू शकता तेव्हा त्यांनी आतंकवाद्यांनी हल्ला केला होता, पण आपण त्यांना रिप्लायमध्ये इतका काही मुतोड जवाब देऊ नाही शकलो। पण जसं आता त्यांनी पठाणकोट केलं होतं तर मोदीजींनी उरी अटॅकचा रिप्लाय दिला, तर असं आपल्या इंडियाने सुद्धा त्यांना पाकिस्तानवाल्यांना रिप्लाय द्यायला हवा जेणेकरून आपली सिक्युरिटी स्ट्रॉंग राहते आणि जे सिक्युरिटीचे आपले इन्स्ट्रुमेंट्स असतात फायटर जेट्स वगैरे हे बाहेर देशातून पहिले फक्त आपण खरेदी करत होतो, आता कसं आहे मोदीजींनी काय केलं आहे ते इंडियामध्ये बनवायचं सुद्धा ट्राय करत आहे। बरं, काय वाटतं तुम्हाला मतदान जे आहे युवक कोणत्या मुद्द्यावर करताना दिसतात किंवा युवकांच्या काय भावना आहेत की मतदान कशा पद्धतीने केलं पाहिजे। आता युवकांना स्ट्रॉंग गव्हर्नमेंट पाहिजे, पॉवरफुल गव्हर्नमेंट पाहिजे, असं नहीं पाहिजे कि काही पण चालले आहे। आज के ज़माने में लोगों को पॉलिटिक्स में इंटरेस्ट आने लगा है, उसके कारण यही है कि हर कोई पॉलिसी पढ़े क्या क्या देश के लिए भला है आणि त्यासुद्धा त्यांनी वोट करायचं पाहिजे। ताई, मतदान करताना युवतींना किंवा युवकांना काय नेमक्या याकडे मतदान करण्याकडे आकर्षित कशामुळे व्हायला पाहिजे, नेमकं मतदान का केलं पाहिजे, काय भावना असतात युवकांच्या। मतदान आमचं वोट महत्त्वाचं आहे हे सोचून ही आम्ही करतो। बाकी अगर सोचे तो एजुकेशन का ले लो, आज जॉब्स है, कोई खाली नहीं बैठा। भले ही लोग बोलेंगे महंगाई बढ़ रही है पर पैसा कमाना भी उतना आसान हो रहा है, तो इसके अलावा आप कोई भी सेक्टर ले लो, टूरिस्ट ले लो, ट्रांसपोर्टेशन ले लो, हर चीज़ में डेवलपमेंट ही नज़र आया है पिछले कुछ सालों में, तो इसे और डेवलप होते देखना है। इसलिए काय वाटतं नेमकी आपण आज या ठिकाणी मतदान केंद्रावर आलेला आहात, मतदान करताना नवीन पिढी कोण्या अँगलने पाहते मतदान करताना। सर्वात आधी एज्युकेशनचा मुद्दा आहे। एज्युकेशन ज्या पार्टीमध्ये जास्त एज्युकेटेड लोक आहे त्यांना पाहायला पाहिजे, त्यांचं किती शिक्षण आहे त्याच्यावरच आमचं भविष्य आहे। जर आमचे नेते जर शिकलेले नसेल तर मग ते काय डेव्हलपमेंट करू शकतात। त्यानंतर एम्प्लॉयमेंटचा विषय आहे। युवक जेव्हा आपले प्रधानमंत्री म्हणतात की तुम्ही वडापावचे ठेले लावा, तर काय काय अपेक्षा ठेवणार आहे अशा प्रधानमंत्र्याकडून, तर आम्ही काँग्रेसला वोट देणार आहे। तर एकंदरीतच या ठिकाणी वोट कोणाला देणार, काय देणार ह्या गोष्टी जरी काही असल्या तरी हे महत्त्वाच्या ह्याच गोष्टी आहेत की मतदान करताना जे मुद्दे आहेत ते मुद्दे फार महत्त्वाचे असतात आणि त्याच मुद्द्यांवर या ठिकाणी युवक मतदान करताना दिसतात। अमरावतीवरून कॅमेरा पर्सन दुर्वास रोकडेसह धनंजय साबळे, मुंबई तक।